पुण्याच्या हडपसर भागातलं उषा किरण हॉस्पिटल साधारण 40 वर्ष जुनं हॉस्पिटल, त्यामुळे बरीच गर्दी असलेलं. बुधवारी 13 मेला या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, इथले कर्मचारी, डॉक्टर्स एवढंच नाही तर या हॉस्पिटलच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्येही भीतीची लाट पसरली होती. कारण होतं या हॉस्पिटलमध्ये सापडलेली बॉम्ब सदृश वस्तू. हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये एका सफाई कर्मचारी महिलेला ही गोष्ट दिसली. त्यांनी तातडीने याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाला दिली. मग हॉस्पिटलच्या प्रमुखांनी धोक्यात घातलेला जीव, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, पोलिसांचं पथक यांनी तातडीने घेतलेली धाव आणि या सगळ्यात प्रत्येकाच्या डोक्यात घुमणारा त्या बॉम्बचा 7 तासांचा टायमर. पुण्यात नेमकं घडलं काय? हा बॉम्ब होता कसला? पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आणि सीसीटीव्ही मध्ये नेमकं काय दिसलंय? संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. बुधवार 13 मेचा दिवस, संध्याकाळचे साधारण 7 वाजले होते. उषा किरण हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ICU डिपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या पुरुष स्वच्छता गृहामध्ये महिला सफाई कर्मचारी काम करत होत्या. तेव्हा एका महिला कर्मचाऱ्याला बेसिनच्या खालच्या भागात एक संशयास्पद वस्तू दिसली. ही वस्तू चमकतीये, आपल्याला परिचित नाहीये हे ओळखून या महिलेने थेट हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना या गोष्टीची माहिती दिली. डॉक्टर गायकवाड तातडीने पहिल्या मजल्यावरच्या स्वच्छतागृहात गेले. तेव्हा त्यांनी पाहिलं या वस्तूला 4 कांड्या आहेत, टायमर आहे आणि वायर सुद्धा जोडलेले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे या टायमरवर 7 तास 12 मिनिटांची वेळ दिसत होती. टायमरवरचे आकडे सातत्यानं बदलत होते, त्यामुळे साहजिकच धोका होता. डॉक्टर गायकवाड यांनी परिस्थिती ओळखली. त्यांनी लागलीच एक रिकामं खोकं मागवलं. स्वतःचा जीव धोक्यात घालत ती बॉम्ब सदृश वस्तू त्या खोक्यात ठेवली आणि खोकं घेऊन हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेत गेले. हॉस्पिटलमधले रुग्ण, त्यांचे नातेवाईक, तपासणीसाठी आलेले लोक, अशी बरीच गर्दी होती. त्यात उषा किरण हॉस्पिटल हे बाजारपेठ भागात असल्यानं आजूबाजूला सुद्धा लोकांची गर्दी होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार झाला असता तर मोठा गदारोळ उडाला असता. ही बॉम्ब सदृश वस्तू मोकळ्या मैदानात ठेवण्यात आल्यानंतर डॉक्टर गायकवाड यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. तातडीने पोलिसांचं पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक म्हणजेच BDDS घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या बॉक्समध्ये ही वस्तू होती त्याची तपासणी केल्यावर त्यांना आतमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि डिजिटल टायमर दिसलं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हॉस्पिटल परिसर रिकामा करण्यात आला. रुग्ण, नातेवाईक आणि हॉस्पिटलमधले कर्मचारी यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. अंधार पडला होता. नेमकं काय घडलंय? गर्दीच्या भागात असलेल्या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब कसा काय सापडला? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. अशातच BDDS पथकाने ही बॉम्ब सदृश वस्तू हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेली. हा प्रवास जास्तीत जास्त 1 किलोमीटरचा होता, पण सगळ्यांचीच धाकधूक वाढवणारा. पॅराग्लायडिंग सेंटरच्या मैदानात BDDS पथकाने शिताफीने ही बॉम्ब सदृश वस्तू निकामी केली. त्यावेळी या वस्तूचा छोटा स्फोट झाला आणि हा बॉम्ब असल्याचंच निष्पन्न झालं. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा बॉम्ब निकामी करण्यात BDDS पथकाला यश आलं आणि पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण तरी सुद्धा भीतीचं वातावरण होतंच, कारण हा बॉम्ब आला कुठून? आता परिस्थिती आहे काय? बघता बघता ही बातमी इतर हॉस्पिटलमध्येही पसरली आणि टेन्शन चांगलंच वाढलं. पण एका बाजूला BDDS पथकाकडून बॉम्ब निकामी करण्याचं काम सुरू असताना पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली होती. सगळ्यात आधी त्यांनी या हॉस्पिटलचे CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली. सोबतच सगळ्या हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. अगदी कोपरान कोपरा पोलिसांनी तपासला. हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटच्या सुरक्षेसाठी गर्दीचा भाग सुद्धा रिकामा करण्यात आला. पोलिसांनी फक्त हॉस्पिटलचेच नाही तर आजूबाजूचे CCTV सुद्धा चेक केले आणि त्यातून एक महत्त्वाचं लीड मिळालं. हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणारा माणूस दिसून आला. हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेतून संध्याकाळी 4:15च्या सुमारास एका काळ्या रंगाच्या ओला स्कूटरवरून एक माणूस येताना दिसला. त्याने अंगात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी घातली होती. याच व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर थेट पहिल्या मजल्यावर जात ICUच्या शेजारी असलेल्या टॉयलेटमध्ये एंट्री केली आणि तिथे हा बॉम्ब ठेवला. त्यानंतर तिथून पसार झाला असं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आलंय. आता हा व्यक्ती नेमका कोण? त्याने हे नेमकं का केलं याचा तपास सुरू आहे. पण हा बॉम्ब होता की बॉम्ब सदृश वस्तू, याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, हा एक लो ग्रेड स्फोटक प्रकाराचा IED म्हणजेच इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस असल्याचं प्राथमिक दृश्यातून दिसतंय.
याबाबत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकाला आवश्यक ती माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ या आयईडीला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन ग्लायडिंग सेंटर जवळच्या मोकळ्या जागेत नेलं आणि तिथे योग्य पद्धतीने निकामी केलं. घटनास्थळावर बीडीडीएस टीमने अतिशय चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी केली. सध्या या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे. स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीस, क्राईम ब्रांच तसंच एटीएसचं पथक एकत्रितपणे या घटनेचा तपास करत आहे. लवकरात लवकर या प्रकरणाबाबत ठोस निष्कर्ष आणि अधिक माहिती समोर येईल असं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं. थोडक्यात हा लो इंटेन्सिटीचा स्फोट घडवू शकेल असा बॉम्ब होता, पण हॉस्पिटलमध्ये असलेली गर्दी आणि आजूबाजूला असलेली बाजारपेठ पाहता विचित्र परिस्थिती ओढवण्याची शक्यता होतीच. पण या प्रकरणात आता वेगवेगळ्या शंकाही घेतल्या जात आहेत. कमी इंटेन्सिटीचा बॉम्ब ठेवण्यामागे नेमका काय उद्देश होता असा प्रश्न आहे. या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा, हॉस्पिटल प्रशासनाचा कोणासोबत वाद होता का? बिलाचा प्रश्न, नोकरीचा मुद्दा, यावरून नाराज असलेल्या कोणी हे कृत्य केलं का? हा बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीच्या सोबत आणखी कोणी होतं की त्याने एकट्यानेच हे घडवलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता तपास अधिकाऱ्यांना शोधायची आहेत. पण या घटनेनंतर जसं पोलीस आणि बीडीडीएस पथकाचं कौतुक होत आहे, तसंच कौतुक होत आहे डॉक्टर विलास गायकवाड यांचंही. या हॉस्पिटलचे प्रमुख असलेल्या डॉक्टर गायकवाड यांनी ही बॉम्ब सदृश वस्तू आपल्या हाताने उचलली, बॉक्समध्ये टाकली आणि हा बॉक्स घेऊन ते स्वतःच हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेत गेले. तेव्हा हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांना या बॉक्समध्ये नेमकं आहे काय याचा अंदाजही नव्हता आणि त्यामुळे कुठेही पॅनिक पसरला नाही, कोणतीही अनुचित घटना घडली नाही. ती डॉक्टर गायकवाड यांनी स्वतः पुढे येत दाखवलेल्या धाडसामुळे. संध्याकाळी 7च्या सुमारास हा बॉम्ब सापडला. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुण्यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या हॉस्पिटल्समध्ये तपासणी सुरू केली, पण कुठेही बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली नाही. रात्री 11च्या सुमारास हडपसरच्या मैदानावर हा बॉम्ब निकामी झाला आणि पुणेकरांनी अनुभवलेला 4 तासांचा थरार संपला. बॉम्ब कोणी आणि का ठेवला हा प्रश्न मागे ठेवून